वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन। आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन। दिलेल्या अंकगणितीय श्रेणी 12, 16, 20 आणि 24 आहेत। या अंक श्रेणीचे 24वे पद काढा। हा आपला क्वेश्चन दिला आहे बोर्ड मध्ये, मोस्ट आयएमपी टॉपिक आहे बोर्डचा। आता क्वेश्चन बघा, आपल्याला 12, 16, 20 आणि 24 दिलेला आहे। आता आपल्याला लिहायचं आहे पहिले पद लिहायचं। काय बघा, पहिले पद। पहिले पद म्हणजे उत्तरांत बघा, पहिले पद लिहिताना काय लिहीन? पहिले पद म्हटलं ए, याचा अर्थ काय होते? T1। T1 ची व्हॅल्यू किती राहते? 12। T2 किती राहते? इथे 16। T2 किती राहते? 16। T3 किती राहते? 20 आणि T4 राहते 24। किती राहते? 24 राहते। आणि सामान्य फरक काय म्हटलं आपण? सामान्य फरक। सामान्य फरक म्हणजे काय होते? डी। डी ची व्हॅल्यू किती राहते बघा? T2 मधून काय करायचं? T1 काय करायचं? मायनस करायचं। काय येणार? 16 मायनस काय करायचे? 12। किती होणार? 16 मधून 12 गेले किती होणार? 4 राहणार। आता आपल्याला काय करायचं आहे? 24वे पद काढा। काय करायचं आपल्याला? 24वे पद काढण्यासाठी आपला फॉर्म्युला दिलाय बघा। फॉर्म्युला आपल्याला कोणता वापरायचा? Tn चा। कोणता? Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 गुणिला डी। Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 गुणिला डी। आता कितवे पद काढायचं आपल्याला? 24वे पद काढायचं। म्हणजे n ची व्हॅल्यू किती राहणार आपली? 24। किती राहणार? 24 राहणार। इक्वल टू काय येणार मग ते? पहिले पद। पहिले पद किती दिलं आपल्याला? 12 प्लस n ची व्हॅल्यू किती घ्यायची? 24। 24 वजा 1 गुणिला डी म्हणजे काय होते? सामान्य फरक। सामान्य फरक किती दिला आपल्याला? 4 दिलेला। मग काय करायचं बघा, इथे 12 प्लस 24 म्हणून 1 गेला किती राहिला? 23 गुणिला काय? 4 येणार। आता काय करायचं? काही मुलं काय करतात, आधी यांची ऍडिशन करतात। ऍडिशन न करता काय करायचं? आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं बोर्ड मास रूल नुसार। काय करायचं मग? 23 गुणिला 4 करा, 4 तिक 12 शून्य, आजचा 1, 4 दुने 8 आणि 1 9। किती आले ते? 12 प्लस किती आले? 92 आले। आता यांची काय करायची? आपल्याला ऍडिशन करून घ्यायची आहे। काय नाही ते 2 2 किती येणार? 4। 9 1 किती येणार? 10 येणार। किती येणार? 10। याचाच अर्थ 24वे पद किती आले आपलं? 104 आलेलं आहे। किती आलं? 104 आलेलं आहे।